नमस्कार, वृषालीज मेनूमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत की अगदी मऊ, लुसलुशीत, अगदी परफेक्ट अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते. जर तुम्ही नव्यानेच स्वयंपाक शिकत असाल, खिचडी बनवायला शिकत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर यासाठी आपण घेतलेला आहे भिजवलेला साबुदाणा. हा मी रात्रभर भिजवून नंतर घेताना मी तो व्यवस्थित मोकळा करून घेतलेला आहे. त्यानंतर फोडणीसाठी आपण घेतलेला आहे तूप. तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी काही हरकत नाही. एक उकडलेला बटाटा, चवीपुरतं मीठ, जिरे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि शेंगदाण्याचा कूट. उपवासाच्या खिचडीमध्ये जर तुम्ही जिरा आणि कोथिंबीर वापरत नसाल तरी हे दोन्ही तुम्ही स्किप केले तरी काही हरकत नाही. चला तर आपण सुरू करूया. तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. गॅस ऑन आहे, मंदच ठेवला आहे. आता यामध्ये आपण आधी घालणार आहोत तूप. आणि तूप वितळल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण जिरे. त्यामध्ये घालूया मिरच्यांचे तुकडे. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट मिरच्या घातल्या तरी चालतील. ह्या थोड्या कमी तिखट आहेत. तर मिरच्या परतेपर्यंत व्यवस्थित गॅस लहानच करूया आणि साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊया. यामध्ये कूट आधीच मिक्स केल्यामुळं तेलात टाकल्यावर किंवा तुपात टाकल्यावर साबुदाणा चिकट होत नाही. त्यामुळे आधीच मी शेंगदाण्याचा कूट यामध्ये मिक्स करून घेते फोडणीत घालण्याआधी. तर थोडा कूट मी यामध्ये मिक्स केलेला आहे आणि उरलेला कूट आपण नंतर वरून घाल. तर आता व्यवस्थित आपल्या मिरच्या परतून झालेल्या आहेत. तर आपण यामध्ये घालूया साबुदाणा. आणि आता हा उरलेला कूट आपण यामध्ये घालणार आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामध्ये आपण घालूया चवीपुरतं मीठ, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्या. मंद गॅसवर याला नाही चांगलं परतून घ्यायचं. साबुदाणा साधारण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट झाला म्हणजे साबुदाणा शिजला असं म्हणतात. आता इथे मी शेंगदाण्याचा कूट जो घातला आहे तो साल न काढता केलेला कूट आहे. त्यामुळं हा थोडासा बदामी रंगाचा दिसतो आहे. तुम्हाला जर साल काढून कूट घालायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता, पण जनरली मी असाच कूट घालते. त्यामुळे शेंगदाण्याची जी पौष्टिकता आहे ती आपल्याला पुरेपूर मिळते. त्या व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यात घालूया आपण घेतलेला बटाटा. त्याचे काप करून घालूयात. काप न करता तो तसाच फोडून घातला तरी चालतो, पण कधी कधी तो जास्त फोडला जातो, मॅश होतो आपल्याकडून. त्यामुळे आपण असंच घालूया काप करून. आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे पहा, साधारण साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होत आला आहे. आता यामध्ये आपण घालूया कोथिंबीर.
मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर जिरं तुमच्याकडे खाल्लं जात नसेल खिचडीमध्ये तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. पण जर साबुदाणा खाऊन एखाद्याला त्रास होत असेल, साबुदाणा तसा पचायला जड असतो आणि जिरं कोथिंबीर घातल्यामुळे तो पचायला थोडा हलका होतो, त्यामुळे उपवास नसेल आणि नाश्त्यासाठी म्हणून जर खिचडी केली तर मी आवर्जून त्यामध्ये कोथिंबीर जिरं घालते. तर आता खिचडी आपली तयार झालेली आहे. साबुदाणा साधारण आपला ट्रान्सपरंट झालेला आहे आणि तो व्यवस्थित दाबला जातो. तर अशा पद्धतीने एक थोड्या वेळेला परतूया आणि आपली खिचडी तयार होईल. खिचडी आपली एकदम तयार आहे. ही शिजवताना मी अजिबात याच्यावर झाकण ठेवलेलं नाही आहे. झाकण ठेवल्यामुळं त्याच्यात जी वाफ धरते त्या वाफेचं पाणी पडल्यामुळं खिचडी चिकट होते, रात्री जास्त शिजली जाते. त्यामुळं झाकण न ठेवताच शक्यतो खिचडी शिजवावी. आता आपण ही गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊया. तरी पहा आपली मऊ लुसलुशीत अगदी गरमागरम अशी साबुदाणा खिचडी तयार आहे. इथे मी त्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी ठेवलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दही, ताक किंवा फक्त लिंबू पिळून सुद्धा ही खिचडी खूप छान लागते. आजचा हा मेन्यू, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर सबस्क्राईबचं बटन क्लिक करून बेल आयकॉनही नक्की दाबा, म्हणजे मी पाठवलेल्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळतील. तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि नवनवीन मेनूंचा आस्वाद घेत राहा.